मित्रांनो, मी सुमित भोसले आणि कॅलिफोर्निया 30 फार्म्समध्ये तुमचं स्वागत आहे। तर संध्याकाळच्या वेळेला सगळं काम संपल्याच्या नंतर पिल्लांना ठेवण्याची ही आमची व्यवस्था आहे। त्याला आम्ही पांज म्हणतो। फायबरच्या टोपल्या आहेत। साधारणपणे एका टोपलीमध्ये 6 ते 7 पिल्लं आम्ही ठेवतो। तुम्ही बघू शकता की ती टोपली आहे त्याला व्यवस्थित होल्स आहेत, तर त्याच्यामुळे पिल्लांना वारा पण चांगला लागतो। ॲट द सेम टाईम त्या व्यवस्थित ती सगळी पिल्लं एकत्र एका कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये राहतात, सुरक्षित राहतात। आमच्याकडे मेनली काय होतं की आमची जी शेड आहे त्या शेडमध्ये जर तुम्ही इथे वरती बघितलं तर थोडेसे गॅप्स आहेत, तर त्या गॅपमधनं कधी कधी कावळे किंवा इतर पक्षी येण्याचा प्रयत्न करतात आणि आपली पिल्लं जी असतात त्या पिल्लांच्या मागच्या बाजूला जी आता लहानपणी एकदम घाण लागलेली असते तर ती घाण ते लोक बोचायचा प्रयत्न करतात आणि ती बोचताना कधी कधी ते रक्त काढून जातात पिल्लांचं। सो त्याच्यामुळे आपण त्यांना अशा प्रकारे झाकून ठेवतो आणि हे साधारणपणे पिल्लं आपली 7 ते 8 दिवसाची होईपर्यंत, त्याच्यानंतर पिल्लं मोठी झाली की पिल्लं ती पांज घेऊन पण चालायला लागतात। मग त्यावेळेला दुसऱ्या त्यांना आपल्या कप्प्यामध्ये घालतो। पण आता कसं त्यांना सगळ्यांना एकत्र राहता येतं, ते लहानच असतात आणि एकमेकाबरोबर ते आरामातपणे बसू शकतात आणि त्याच्याबरोबर त्यांचं संरक्षणसुद्धा होतं। मग अशी शांतपणे काळोख झाला की ते आपोआप खाली बसतात आणि एकमेकाच्या अंगाला चिकटून व्यवस्थितपणे बसून जातात। ह्याच्यावरती सध्या आम्ही हे थोडंसं घोणपाट टाकतो एवढ्यासाठी की सध्या पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे रात्रीचा जरा थंडावा तयार होतो अचानकचा। सो त्यामुळे हे घोणपाट टाकले की त्यांना थंडाव्यापासून पण संरक्षण मिळते आणि जी काही सेफ्टी हवी आहे ती पण मिळते। ॲट द सेम टाईम कंप्लीट कवर नाही करत त्याला, थोडेफार हवा जाण्यासाठी वारा जाण्यासाठी थोडीशी जागा ठेवतो, म्हणजे त्यांना सफोकेटेड वाटायला नको। सो अशा पद्धतीने जेवढी पिल्लं तेवढ्या पांजी आम्ही व्यवस्था करतो आणि संध्याकाळच्या वेळेला पिल्लांची काळजी घेण्याची ही आमची पद्धत आहे।